नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा. चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या विधी महाविद्यालयात बुधवार दिनांक 15 एप्रिल रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर श्रुती जाधव व प्राध्यापिका संजना रमन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी महात्मा फुले व डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी प्राचार्य डॉक्टर श्रुती जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षण आणि विधवा पुनर्विवाह या क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव केला. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाद्वारे दिलेले मूलभूत हक्क केवळ पुस्तकात मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणावेत असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना महात्मा फुले व डॉक्टर आंबेडकर यांनी शोषित, पीडित आणि महिलांच्या मुक्तीसाठी केलेल्या कार्याचा गौरव केला. समता, शिक्षण आणि सामाजिक क्रांतीचे विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे त्यांचे योगदान आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला प्राध्यापिका पूजा चव्हाण, प्राध्यापिका साक्षी झांटये तसेच प्राध्यापक सिंग सर, ग्रंथालय संचालिका दीप्ती भिसे, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रस्तावना व सूत्रसंचालन विद्यार्थिनी अर्चना पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन सय्यद जाफर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने करण्यात आली. आवाज महामुंबईचा चॅनलसाठी राजू गाडे, खारघर. आताचे धरणं आहेत आपल्या भारतामध्ये, हिराकुंड धरण आहे, दामोदर व्हॅली आहे, की त्यांनी त्याचं मास्टर प्लॅन बनवलं, ब्ल्यूप्रिंट त्यांनी बनवली, त्यांच्या देखरेखीखाली मोठमोठे धरण त्यांनी सुरू केले. त्याच वेळी 200 वर्षाचं नियोजन त्यांनी पुढचं केलं की पुढच्या 200 वर्षामध्ये भारतामध्ये वॉटर पार्कला किती पाणी लागेल, शेतीला इरिगेशनला किती पाणी लागेल, त्याचबरोबर लोकांच्या पिण्यासाठी किती पाणी लागेल आणि शेतीसाठी. Not merely speak about just a change, but they have also created such. The very structure of Indian society was altogether developed and based on the revolution which has been created by these two revolutionaries. Mahatma Jyotirao Phule challenged a deeply rooted system in inequality when it was dangerous to even question about it. जसं आता सांगितलं आपल्याला की आपल्याला काही विचारायची सोय पण नव्हती आणि विचारायला गेलं तर कोणाला विचारणार हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. So in that era he has decided to challenge such kind of authorities. He believed that education is just a powerful weapon